सुरेश भोयर यांचा सत्कार सगळ्यात आधी होईल तो म्हणजे आदरणीय प्रशांतदादा ठाकूर यांच्या शुभहस्ते त्याचबरोबर बाळासाहेब आणि जय मात्र साहेब या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सुरेश भोयर जे कार्यकर्ते होते शेतकरी कामगार पक्षाचा आता बीजेपीमध्ये प्रवेश. हॅपी बर्थडे टू यू. पाहिला घेतो मारणार माझी आज कॉलर टाईट आहे तर मी कार्यक्रम कार्य करतो. मला दादापासून माझी काही मागणी नाही, मला काहीच नको, मला फक्त मान सन्मान पाहिजे. तो दादाने 100% दिला आणि आमच्या सगळ्या पक्षाने आम्हाला मान सन्मान दिला. त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट कुठलीच नाही आमच्या. हॅलो गाईस, तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. सो गाईस, आजचा ब्लॉग असा आहे तर आमच्या गावामधले सुरेश शेठ भोईर त्यांचा प्रवेश आहे बीजेपीमध्ये, तर आपण चाललो आहे तिकडे. आणि अण्णाचा पण आज वाढदिवस आहे. अण्णा, तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. चला गाईस, आता आपण जाऊया. ते बघा जयदास मामा बसलाय. काय मामा, बरं आहे ना? बरं आहे. सूरज भाऊ बघा गाईस. चला गाडी बघा गाईस पुढे आहेत. चला गाईस, असंच राहा तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू. आता पुढे जाऊन मी दाखवतो तुम्हाला. बाय बाय गाईस. तर आता आपण आलोय फायनली लोकेशन दाखवतो मी तुम्हाला. पब्लिक किती आहे बघा. अक्षय भाई आपला काय बोलतो भाई? काही बोलतच नाही हो. नाही भाई शैलू भाई काय काम आहे वाटतं तुला? गाईस बघा, पब्लिक खूप पब्लिक आहे. हिरो दिसतं रे एकदम. कवा भेटायची? जोरदार काळामध्ये आपण सभागृहामध्ये प्रवेश करणाऱ्या आदरणीय प्रशांत दादांचं स्वागत करूया. मी प्रशांत दादांना विनंती करेन की आपण मंचावर यावं आणि छत्रपतींना अभिवादन करून आपण आपलं स्थान ग्रहण करावं. यानंतर ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय आमदार प्रशांतदा ठाकूर यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो सन्माननीय प्रभुअण्णा भोईर आणि अतुल घोरत यांना. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आदरणीय आमदार प्रशांतदा ठाकूर यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. प्रभुअण्णा भोईर आणि अतुल घोरत यांच्या शुभ हस्ते. थोडंफार काय असेल तुम्ही तर समजून घ्या. पहिला म्हणजे समजून. आणि सन्माननीय आमचे सर्वांचे लाडके आमदार प्रशांतदा ठाकूर साहेब, आमचे बालासाहेब पाटील साहेब आणि आमचे सर्वांचे आधारस्तंभ आमचे जयंत साहेब आणि सर्वच मान्य हो त्यांना सर्वांना माझे खरंच पहिल्यापासून तुम्ही त्याचे आभार मानतो. तुम्ही माझ्या शब्दाला मान देऊन आमचा एवढं स्वतःला आले. आता थोडंसं बोला असं वाटतं तर दादा, आज खरंच तुम्हाला सांगतो मी का आज आम्ही जिंकला. कारण की खिरपाडा गाव एक असा होता तर तो म्हणजे पनवेल तालुक्यामध्ये कुठेही असू दे, कुठलाही इलेक्शन असू दे, पण आमच्या गावाला असं वाटतं की तो शेत येणार, तो आमच्यापासून येणार होता. आज खरं सांगतो तुम्हाला, तो आज संघर्ष संपला आणि त्या संघर्षामधून मी बाहेर आलो. कारण का मी प्रत्येक इलेक्शन लागला का मी एक विचार करतो आता लोकांना कशी समजवायची आणि ती भावना कशी आवडायची, कुठल्या पद्धतीने लोकांना मान सन्मान देऊन. जी लोक एवढे वर्ष मला भेटतात, मान सन्मान देतात, पण आज इलेक्शन लागल्यानंतर ही लोक माझ्याकडे वाईट नजर बघतात. आणि कुठे काही लोक अशी पण असतात कारण 25 वर्ष मी विरोधात पाहिला घेतो मारणार तर माझी आज कॉलर टाईट आहे. तर मी त्या गोष्टींमध्ये कुठे हरलो नाही, कुठे कमी पडलो नाही. आणि माझे जे कार्यक्रम आहेत आज तुम्ही बघता, सर्व पत्रकार मंडळी आहे, सर्व लोक बघतात का आज मी कार्यक्रम करत आलो आहे. आणि मी कार्यक्रम करणारा म्हणजे ही सगळी मंडळी सर्व आहेत. कारण की राजकारणामध्ये समजा आज इकडे तिकडे आलो तर त्याच्यामध्ये कार्यकर्ता कधी नसतो, पण पत्रकार मंडळी सर्वमध्ये असतो. तर पत्रकार मंडळीला सर्व काय काम दिसतो. तर मी कार्यक्रम कार्य करतो. मला दादापासून माझी काही मागणी नाही, मला काहीच नको, मला फक्त मान सन्मान पाहिजे. तो दादाने 100% दिला
आणि आमच्या सर्क्युलर पक्षाने आम्हाला मान सन्मान दिला आहे. त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट कुठलीच नाही आमच्यासाठी. कारण की आपण एवढं वर्ष बघतोय प्रशांत ठाकूर साहेब, बालासाहेब पाटील साहेब आणि आमची आता जयमते साहेब आमच्याच पक्षात होते. आम्ही सर्व एकत्र मंडळी होतो. तर आम्ही त्यांना लहानापासून बोलत आलो. तर आपण बीजेपी पक्षांचे नेतृत्व कधी बघितलं नव्हतं जवळची. आज ग्रुपवर गावाला सर्वांना सांगतो मी आणि आवाहन करतो का खरंच दादा, प्रशांत दादा, आपण बघतोय का काय नेतृत्व आहे, काय काम आहे. आणि तुम्हाला मी 2 आश्वासन देऊ शकतो, ते तुम्ही तुमच्या डोक्यात ठेवा. 2 आश्वासन काय आहेत ते. पहिलं आश्वासन असं आहे का तुमची कुठली कामं थांबणार नाही. आणि दुसरं आश्वासन का आपण 20 वर्षापासून बघतोय तिरुपरा गावाला कधी तुमच्या गावावर मुळावर पडणार नाही अंगावर. पण आता प्रत्येक इलेक्शनला तुमच्या अंगावर मुळावर पडणार. हा माझा शब्द लिहून घ्या. आणि बघून सांगतो बाबा, तुम्ही आता आजाद झाले. तुम्ही प्रत्येक अस्तित्वामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही आजाद झाले. तुमचं काम फक्त बीजेपी पक्ष किती विशाल मोठा आहे, काय त्यांचं काम आहे, काय देशामध्ये राज्यामध्ये कुठे चाललंय आणि आपण कुठे होतो हे तुम्ही लक्षात ठेवा. आता आपण कुठे पुढे चाललो हे सगळं आपल्याला बीजेपी दिलेलं आहे. हे तुम्ही डोक्यात ठेवा. आणि 1.5 वर्ष लोकांना वाटतं काय निष्ठा, अरे निष्ठा 25 वर्ष केली, काय नाही केलं पक्षासाठी. कोण बोलतो इथं काय केलं नाही पक्षाने, सर्वांना माहित आहे. जीवाचा दान केलेला आहे. काय केलंय पक्षाने. आज 2 महिने झाले प्रशांत दादा साहेब फेसबुकवर माझी कामं दाखवतात. आशिष शेलार वगैरे मोठे मंत्री आहेत, ते माझ्या सोशल मीडिया फेसबुक कधी दाखवला माझा कुठला कार्यक्रम. मी कार्यक्रम केले नाही, हे पत्रकारांना सर्व माहिती आहे. ते सर्व काम करत होते माझे. का असा कार्यकर्त्याला मोठा नेणारा पक्ष मोठा करणारा हे समोर बसलेली ही मंडळी मोठी आहे. ही तुमच्या लक्षात ठेवा आणि तुमच्या डोक्यात ठेवा. आणि फक्त दादा मी तुम्हाला अजून असं दिलं, आमच्या गावातला काही विषय नाहीये दादा. ही फक्त काय मतभेद असतो ते काय. आता एवढ्या वर्ष म्हणजे विरोधात काम केलं तर कोणतरी असतं. विरोधात पण जुनी मंडळी नाही दादा आमच्या, जे आता आमच्या बाजूला आलेले आहेत. त्यालाच काहीतरी गलत होईल ते आम्ही गावाला बसून ती सर्व सोल्युशन काढू. तुम्ही कधी चिंता राहणार, कधी तुम्हाला कुठला विचार करायला लागणार नाही. त्या पद्धतीने आम्ही चालू. आणि माझे 2 शब्द कधीच बोलला नव्हता. आज ज्या पद्धतीने तो बोलला. आणि मला नाही आठवत प्रभूंनी कधी भाषण केलं, पण आज प्रभूंना बीजेपी झाला आणि भाषण करता पण झाला. एकदा जोरदार काळात प्रभूंसाठी व्हायला पाहिजे. बोलत आपण पुढच्या कार्यक्रमाकडे. पुढचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार त्यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आदरणीय आमदार साहेबांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे. स्वतः सुरेश शेठ यांच्या बरोबर शेतकरी कामगार पक्षाचे देवीदास भोईर, राम भोईर, जयदास भोईर, सूरज भोईर, अवधेश भोईर, त्याचबरोबर रोशन भोईर, गायनाथ भोईर, नारायण भोईर, अनिल घोरक, अनुज भोईर, प्रकाश उर्वेकर, उमेश भोईर, मिलिंद ठाकूर आणि मी जी नावं आता वाचली त्या सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती की त्यांनी पुढे यावं. सुरेश भोईर यांचा सत्कार सगळ्यात आधी होईल तो म्हणजे आदरणीय प्रशांतदादा ठाकूर यांच्या शुभ हस्ते. त्याचबरोबर बाळासाहेब आणि जयमते साहेब या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सुरेश भोईर जे कार्यकर्ते होते शेतकरी कामगार पक्षाचा बीजेपी मध्ये प्रवेश. देवदास भोईर, राम भोईर, जयदास भोईर, सूरज भोईर, अवधेश भोईर, रोशन भोईर, गायनाथ भोईर, नारायण भोईर, अनिल घरक, अनुज भोईर, प्रकाश उर्वेकर, उमेश भोईर, मिलिंद ठाकूर, अंश भोईर, सोमनाथ ठाकूर, त्याचबरोबर फक्त 10 लोकांचा या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार होईल, पक्षप्रवेश होईल. बाकीच्यांचा सत्कार किंवा बाकीच्यांचा पक्षप्रवेश केक कापल्यानंतर होईल. उमेश भोईर, मिलिंद ठाकूर, अंकुश भोईर, रणधीर भोईर, सतीश उर्वेकर, पंकज उर्वेकर, नामदेव भोईर, स्वामी ठाकूर, गोपीनाथ भोईर, त्याचबरोबर चंद्रकांत भोईर. रणधीर भोईर, अंकुश भोईर,
प्रकाश उलवेकर. या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे राज्याचे अध्यक्ष सन्माननीय अविनाशजी कोळी यांचं मंचावर आगमन झालंय. सुरेश फडके, राहुल भोईर, नितेश भोईर, गोविंद लोखंडे, भारत ठाकूर, गायनाथ भोईर या सगळ्यांचं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत केलं जात आहे. त्याचबरोबर मोतीराम ठाकूर यांचंही मनापासून स्वागत आहे. भरत भोईर, गोरख भोईर यांचाही या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होतो आहे. या सगळ्या प्रवेशकर्ते कार्यकर्त्यांचं मी मनापासून स्वागत करतो. मिलिंद भोईर, दिलीप भोईर, अंकुश भोईर, पक्षामध्ये भाजप भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणारे हे संघी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करते झालेले आहेत. एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण या सगळ्या प्रवेशकर्ते कार्यकर्त्यांचं स्वागत करूया. यानंतर प्रभुदास अण्णा भोईर यांच्या अभिष्ट चिंतन. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे प्रभू अण्णा, हॅपी बर्थडे टू यू. Happy birthday to Anna, happy birthday dear Anna, happy birthday to you. बार बार जिंदगी आए, बार बार प्रभुदास अण्णा भोईर यांचा वाढदिवस आज या ठिकाणी मोठ्या उत्साहाने साजरा होतोय. या वाढदिवसासाठी स्वतः आदरणीय आमदार प्रशांत शुभेच्छा देतील. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया प्रशांत दादा ठाकूर यांचं. आपल्या सर्वांचे लाडके सहकारी आणि त्याचबरोबर समाजाच्या
प्रत्येक घटकाची काळजी घेणारे, समाजाची सातत्यानं सेवा करणारे आपल्या सर्वांचे सहकारी प्रभुदास अण्णा भोईर 37व्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज दिवसभर वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम संपन्न होत आहेत. सकाळी सुरुवात गावातील शालेय विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमातून झाली. 50,000चा चेक त्यांनी शाळेला दिला आणि त्याचबरोबर विविध कार्यक्रम दिवसभर चालू. आता याही कार्यक्रमामध्ये पत्रकारांना त्यांच्या माध्यमातून मेडिकल पॉलिसीचं इन्शुरन्स या ठिकाणी वितरण करण्यात येणार आहे. अशा या विविध कार्यक्रमाला उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे नेते, ज्येष्ठ नेते सन्माननीय जयंत म्हात्रे साहेब, मंचावर उपस्थित असणारे जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय अविनाश कोळीजी, माढाचे सभापती सन्माननीय बाळासाहेब पाटील साहेब, या ठिकाणी उपस्थित असणारे मंचावरील आमचे सन्माननीय नितीनभाई पाटील, मंडळाचे कळंबोलीचे अध्यक्ष अमर पाटील, या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व नेते मंडळींची नावं मला घ्यायची आहे. त्या सगळ्यांची नावं या ठिकाणी मी घेतली असं आपण सगळ्यांनी गृहीत धरावं. या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आज प्रभू अण्णांचा वाढदिवस असा साजरा होतोय. त्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आणि प्रभू अण्णांची एक इच्छा होती की मला जितकी समाजाची सेवा करता येईल ती सेवा करण्याचा मी प्रयत्न करेन, पण ती सेवा करत असताना माझ्या बरोबर आजवर माझं गाव राहिलं आहे, या पुढे सुद्धा माझा गाव, माझा परिवार माझ्या सोबत राहायला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी आग्रह केला आणि म्हणून आज ज्यांचा पक्षप्रवेश या ठिकाणी होतोय ते सुरेश शेठ भोईर, त्याचबरोबरनं देवीदास भोईर, गोपीनाथ भोईर, नामदेव भोईर, प्रकाश उलवेकर, सर्व त्यांचे सहकारी, सर्व ज्यांचा आता प्रवेश झाला, आणखी होणार आहे, ज्यांचा प्रवेश करण्यासाठी म्हणून मंचावरचे आमचे सर्व सन्माननीय सहकारी उपस्थित आहेत. असे सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, मी नावं घेतली नाही कारण स्वागताला 15 मिनिटं गेली आणि पुन्हा आता नावं घेताना आणखी वेळ जाईल. माझ्या नंतर मान्यवर या ठिकाणी बोलणार आहे, पण मी सर्व आपल्या सर्वांचं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मनापासून स्वागत करतो. आज या ठिकाणी प्रभू अण्णांनी ज्या पद्धतीनं विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून आपला वाढदिवस साजरा केला, अगदी काही दिवसापूर्वी रामशेठ ठाकूर साहेबांचा वाढदिवस आपण अमृत महोत्सवी वर्ष साजरा करतोय की 74 वर्ष पूर्ण झाली, 75 वर्ष पुढच्या वर्षी पूर्ण होईल. तर या कालावधीमध्ये सुद्धा वेगवेगळे कार्यक्रम आपण हाती घेतोय. प्रभू अण्णांनी आग्रह धरला की या वाढदिवसाच्या निमित्तानं मला 1000 हेल्मेटचं वितरण करायचं आहे आणि तेही कार्यक्रम या ठिकाणी पार पडलेले आहेत. मी प्रभू अण्णांचं त्याबद्दल देखील मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. हा जो त्यांचा स्वभाव आहे त्या स्वभावाच्या मुळे अनेक लोकांची मनं ती त्यांनी जिंकलेली आहेत. आणि जसा हरेश मोकल यांनी सांगितलं की त्यांनी जे भाषण केलं ते म्हणाले मला भाषणाची सवय नाही, पण त्यांनी भाषण केल्यावर मला वाटलं ते बोलतात हे काय खरं नाही. भाषण करण्याची वर्षानुवर्ष एखाद्याला सवय असावी, इतक्या सहजतेनं प्रभू अण्णांनी आपले विचार मांडले, त्याबद्दल मी त्यांचं या निमित्तानं मनापासून पुन्हा एकदा अभिनंदन करतो. आणि या देशाचं आपलं नेतृत्व आहे नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या सरकारला 11 वर्ष केंद्रामध्ये पूर्ण झाली आणि त्याला भारतीय जनता पार्टी या 11 वर्षाचं वर्णन कसं करतो तर सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणाची 11 वर्ष असं त्या 11 वर्षाचं वर्णन करतो. गेल्या 11 वर्षामध्ये नरेंद्र मोदीजींना आपल्यापैकी किती जणांनी किती वेळा मतदान केलं मला माहिती नाही. 2014 साली मोदीजी जेव्हा पहिल्यांदा निवडून आले तेव्हा या देशामध्ये 282 फक्त खासदार निवडून आले होते. पण हळूहळू देशातल्या जनतेचा त्यांच्यावरती विश्वास बसत गेला. तर मोदीजी जे बोलतात ते करून दाखवतात आणि त्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी हा पक्ष सर्वांचा या ठिकाणी आवडता पक्ष बनत चाललाय. आज जगामध्ये सगळ्यात जास्त सदस्य हे
भारतीय जनता पार्टी या पक्षाचे सदस्य आहे आणि त्याच्यामध्ये सुरेश तुम्ही आणि तुमच्या बरोबर सगळे सहकारी आज या ठिकाणी प्रवेश करतायत. मी पुन्हा एकदा या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि मला खात्री आहे की आपण सगळेजण मिळून एकत्रितरित्या भारतीय जनता पार्टीचं काम करू. म्हणजे काय करू तर आपापल्या परिसरातल्या लोकांच्या अडीअडचणी सोडवू, त्यांच्या समस्या सोडवताना त्यांना वेगवेगळ्या सुविधा देऊ. कुठं महापालिकेच्या माध्यमातून असेल, कुठे पंचायत समिती, जिल्हा परिषद, या राज्य सरकार, केंद्र सरकारच्या योजना या आपल्या सर्व लोकांपर्यंत पोहोचू. तेव्हा खऱ्या अर्थानं या लोकांचा दुवा हा तुम्हाला आम्हाला मिळेल, म्हणजे भारतीय जनता पार्टीला मिळेल. आणि त्यासाठी आज प्रभू अण्णांनी पुढाकार घेतला. त्यांनी सांगितलं की बाकी सगळ्या गोष्टी बाजूला आहेत, पण या ठिकाणी मी ज्या पक्षात आहे माझा परिवार सुद्धा त्या ठिकाणी आला पाहिजे, आनंदाने आम्ही एकत्र काम केलं पाहिजे. आणि या भावनेतून त्यांनी या कार्यक्रमाच्या साठी त्या ठिकाणी जी सज्जता केली त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आपल्या वाढदिवसाला जो इतरांचा विचार करतो, आपल्या वाढदिवसाला जो समाजासाठी करतो, तो खऱ्या अर्थानं समाजाच्या उपयोगाला येत असतो. त्याच पद्धतीनं प्रभू अण्णा तुमच्या माध्यमातून समाजाची ही सेवा सातत्यानं घडत राहो अशा शुभेच्छा या निमित्तानं देतो. आणि तुमच्या बरोबरीनं या ठिकाणी सगळ्यांचं अभिनंदन करत असताना ज्यांनी ज्यांनी आज प्रवेश केलाय त्या सगळ्यांचं स्वागत करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. होईल यांनी कशा पद्धतीने आता तो विडा उचललाय याचं या ठिकाणी सुतोवाच केलं. मला खात्री आहे की प्रभू अण्णा जसा शेतकरी कामगार पक्षात सक्रिय होता आणि सगळ्या बाबतीत तो लोकांची सेवा करत होता, तसा बीजेपी मध्ये सुद्धा तो जनतेची सेवा करण्याबाबतीत मागे हटणार नाही. एकदा जोरदार टाळ्या आदरणीय प्रशांतदादांसाठी आणि प्रभू अण्णांसाठी. आता एक महत्वाचं निवेदन या ठिकाणी मला करायचं ते म्हणजे आमचे मित्र अविनाशजी कोळी जे रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आहेत, त्यांचा काल 19 तारखेला वाढदिवस होता आणि त्या वाढदिवसाला आपल्या कार्यबाहुल्यांमुळे आमचे बाळासाहेब उपस्थित नव्हते, पण या ठिकाणी आज अविनाश कोळी आणि बाळासाहेबांनी भेट होते. तर या निमित्तानं या ठिकाणी अविनाश कोळी यांचा वाढदिवस अभिष्ट चिंतन बाळासाहेबांच्या शुभ असते. या ठिकाणी नगरसेवक बबन मुकादम साहेब यांचं आगमन झालं, त्यांचे मनापासून स्वागत आहे. इतर सगळ्याच पाहुण्यांचं मी मनापासून स्वागत करतो. आणि प्रभू अण्णांनी पहिल्याच फटक्यात म्हणजे ज्याला म्हणतो ना पहिल्याच बॉल मध्ये सिक्सर मारणं, तसा पहिल्याच बॉल मध्ये प्रभू अण्णा तुम्ही सिक्सर मारताय. तो सिक्सर म्हणजे समाजाप्रती आपण देणं लागतो आणि समाजासाठी झटणाऱ्या घटकाला आपण तंदुरुस्त ठेवलं पाहिजे या भावनेतून आपण काही पत्रकार जो समाजाचा तिसरा स्तंभ मानला जातो, चौथा स्तंभ मानला जातो, त्या पत्रकारांचं भारतीय जनता पार्टीचा संतोषभाऊ बंडगर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. ते प्रभुदासण्णा भोईर यांच्या वाढदिवसासाठी खास या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. ते संतोषभाऊ आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. आपण आपला अमूल्य वेळ सगळं या ठिकाणी आला त्याबद्दल प्रभुदासण्णा भोईर मित्रमंडळाच्या वतीनं आपल्याला अंतःकरणपूर्वक धन्यवाद. Thank you.